मानवांना मी वंदन करतो आणि पहिल्यांदा माझा परिचय देतो, कारण परिचय देणं हे फार महत्त्वाचं असतं। माझ्याकडे कुठलं पद नाही। पत्रकारांना वाटेल की जानकर साहेबांच्या आणि बच्चूभाऊंच्या मधात हात येऊन बसलेला कोण आहे। मेंढपाळ कुटुंबातून येऊन UK मध्ये मेंढपाळांच्या प्रश्नावर PhD करणारा मी सौरभ भटकर आहे। मेंढपाळ पुत्र आर्मी संघटनेच्या वतीने आपल्या समोर 2 शब्द बोलण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। बच्चू भाऊ आणि जानकर साहेब, तुम्ही दोघेही सत्तेत होता। सत्तेत असताना सत्ता ही गुळाच्या ढेलीसारखी असते, ढेपलीसारखी। अनेक जण येऊन चिकटतात। तुमच्या दोघांची सत्ता गेली, पण सत्ता गेल्यानंतर सुद्धा संपूर्ण समाज माझा गणगोत तुमच्या जवळ आलं, कारण तुमच्या नेतृत्वावरती आमचा विश्वास आहे। आमचा विश्वास आहे की आमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवाचा प्राण करसाल आणि आम्हाला न्याय द्यायची भाषा तुमच्या माध्यमातून होईल। आम्ही मागतो काय? आम्ही मागतो काय? बच्चू भाऊ, भारतीय राज्यघटना लिहित असताना बाबासाहेबांनी घटना ही कोण्या देवाला अर्पण केली नाही, कोण्या माणसांना अर्पण केली नाही, संतांना अर्पण केली नाही। बाबासाहेबांनी घटना अर्पण केली कोणाला? या देशातल्या भारतीय लोकांना अर्पण केलेली आहे। घटनेचा पहिला शब्द विल द पीपल बाबासाहेबांनी सांगितला आणि त्या घटनेनुसार या देशाचे राज्यकर्ते हे वेलफेअर स्टेट म्हणजे लोकांना घेऊन चालणारे असलेले पाहिजेत होते। घटनेच्या मूलभूत हक्कामध्ये 19 कलम मध्ये आम्हाला राईट टू लाईव्हलीहूडचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे, उदरनिर्वाहाचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे। परंतु आज जेव्हा बघायला जातो, स्वातंत्र्याची 75 वर्ष झाली तरी आम्हाला साधं सरायला मिळत नाही। अरे आम्ही मागतोय काय? आम्ही काय मोठमोठ्या कुठला प्रोजेक्ट मागत नाही किंवा कुठल्या स्कीमा आमच्यापर्यंत आल्याच नाही। बच्चूभाऊ मध्यंतरी एक योजना आली, चाऱ्याची योजना, महामेश योजना। अरे आमच्या मेंढपाळांना तर ते पैसेच भेटले नाही। योजना कुठं जाते, कोणाला भेटते त्याचाही पत्ता नाही। आज तुमच्या माध्यमातून बच्चूभाऊ मी सांगतो, सरकार म्हणतं की तुम्हाला महिन्याला 6,000 रुपये चराई अनुदान देऊ। या मेंढपाळांच्या वतीने, गणगोताच्या वतीने मी या सरकारलाही आणि बच्चूभाऊ तुम्हालाही सांगतो की 6,000 सरकार जर म्हणत असेल तर हा मेंढपाळ महिन्याला सरकारला 10,000 रुपये देईल, पण आमच्यासाठी चराईचे दंड फुलत नाही। अरे कुणाच्या याच्यावरती तुम्ही कायद्यावरती आमचं गुन्हेगारीकरण करताय? इंग्रजांचा कायदा 1927 वन खातं, डायट्रिक ब्रँडिस नावाचा एक जर्मन इंग्रज होता। त्याने या देशामधला वनाचा अधिकार भटक्या जमातीच्या, आदिवासी जमातीचा काढून घेण्यासाठी वन खातं निर्माण केलं 1865 ला। त्याच्यानंतर 1866, 72 आणि 1927 ला वनाचे कायदे निर्माण केले। या कायद्यान्वये 1871 ला भटक्या जातींना गुन्हेगारीकरण करणारा कायदा इंग्रजांनी आणला। तोच कायदा वन खात्याच्या माध्यमातून आधुनिक काळामध्ये धनगरांचं गुन्हेगारीकरण करणं चालू आहे। हे थांबलं पाहिजे। आमचा आवाज तुमच्या धोरणामध्ये आला पाहिजे आणि आमच्या माथी फक्त कुठल्या समित्या मारू नका। नाही तर काय होते, नवीन समिती येते, दर 3 महिन्याला नवीन समिती येते, सरकार बदलतं। सर निवडणुकीच्या आधीच हम आपके है, कोण असं म्हणणार, हम सब एक है म्हणणारं सरकार, निवडणुका झाल्या की पाखरं आझाद केलं तुला सारखं धनगरांना आझाद करून देतात आणि हे धनगर बिचारे वाड्यावरती राहतात। या संपूर्ण गणगोताच्या समोर मला सांगायचं आहे, बच्चू भाऊ तुम्ही या वाड्यांचा निर्धा म्हणून समोर या, तुम्ही आमच्या प्रश्नांवरती लढा। हा धनगर समाज, मेंढपाळ समाज जानकर साहेब आणि बच्चू कडू साहेबांच्या मागे एक दिलाने उभं राहील, फक्त आम्हाला आणि न्याय पद्धतीने उभं राहील। कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, ना तीर से ना तलवार से हम हमारे हक लढेंगे, वो भीम के संविधान से। हा अधिकार घेण्यासाठी आपल्याला लढायचं आहे। अरे स्वातंत्र्यासाठी इंग्रजाविरुद्ध आमचे लढले। काल वापगाव पुणे जिल्ह्यातील तिथं महाराजा यशवंतराव होळकर 18 वेळा इंग्रजांविरुद्ध लढणारा एकमेव राजा होता, ज्याने इंग्रजाविरुद्ध हरलाच नाही, त्यांचा राज्याभिषेक झाला। अशा महान माणसांच्या अवलादी आम्ही आहे की ज्यांनी या देशासाठी लढले, प्राण अर्पण केलं, पण त्यांचं नाव इतिहासातच नाही। ज्ञानेश वाकुडकर नावाचे कवी आहेत, त्यांनी फार सुंदर म्हटलं की काय माहित नक्की तुझी कोण लागत होती। एक कविता म्हटली त्यांनी की काय माहित नक्की तुझी कोण लागत होती, पण परवा भगतसिंगांची माय भीक मागत होती। अरे काय माहित नक्की कोण लागत होती, पण परवा भगतसिंगांची माय भीक मागत होती। तोही वेडा होता, कोण? भगतसिंग। तोही वेडा होता, तुझ्यासाठी मेला, मरता मरता आपल्या आईला अनाथ करून गेला। अरे स्वातंत्र्य निदान 75 वर्षानंतर तू त्याच्या घरी लोक
ज्यांना इतिहासामध्ये स्थान मिळालं नाही त्यांनी या देशासाठी जीव अर्पण केला, परंतु त्यांचा कुठेतरी या ठिकाणी धनगर समाजातील अनेक जण असतील, भटक्या समाजातील अनेक जण असतील, त्या लोकांच्यासाठी आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आझादीचा अमृत महोत्सव साजरा केला जातो. अमृत महोत्सवामध्ये अनेक जण फळं खातात. या देशातल्या श्रीमंत लोकांची संपत्ती अनेक पटीने वाढू राहिली. आमच्या नशिबी फळं नसले तर हरकत नाही, पण कडू बिया तरी आमच्या नशिबी देऊ नका. आम्हालाही या स्वातंत्र्यात सहभागी करून घ्या. या स्वातंत्र्यावर आमचाही हक्क आहे. स्वातंत्र्याचा सातबारा काय कुणाच्या अंबानी अदानीच्या नावावरच थोडा लिहिलेला आहे. या स्वातंत्र्याला सातबाऱ्यावरती आमचा सुद्धा हक्क आहे, या देशावरती सुद्धा आमचा सुद्धा हक्क आहे. आणि म्हणून चराईचा प्रश्न सुटला पाहिजे. आमचा विम्याचा प्रश्न आहे बच्चू भाऊ. या देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोक रविवाराला म्हणजे आपल्या देशातले लोक भले अजीब आहेत. श्रावण असला तर महिनाभर काय खातील नाही, पण जसा श्रावण संपला दुसऱ्या दिवशी लाईनीने उभे राहतात. कोरोनाच्या लसीला घ्यायला इतके लाईनीने उभे राहिले नसतील, इतके मटणाच्या दुकानावर राहतात. आणि ते मटण देणारे कोण आहेत? आम्ही धनगरच आहोत. आणि त्या धनगरांच्या मटणाच्या त्या मेंढरा चांगले राहण्यासाठी विमा तर असला पाहिजे की नाही? माणसं मेले तर माणसासाठी विमा आहे, जनावरांसाठी विमाच नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणार नाही, त्या विम्याचा काय प्रश्न आहे ते बच्चूभाऊ बोलतील. पण या देशामध्ये एवढ्या प्रमाणात जनावरं राहतात, त्या मेंढपाळांसाठी त्या मेंढरांसाठी कुठल्याही प्रकारचा विमा नाही. बच्चूभाऊ आमची विनंती आहे तुम्हाला की या विम्यासाठी सुद्धा तुम्ही लढलं पाहिजेत आणि आवाज उठवला पाहिजे. जानकर साहेबांना सुद्धा विनंती आहे. चराई अनुदान नको आम्हाला. महामेश योजना अत्यंत चांगली योजना आणली होती जानकर साहेबांच्या काळामध्ये. पुढे योजनेला पैसेच मिळाले नाही. अर्ज करतात, काही 1-2 लोकांना भेटते, बाकीचे सगळे वाऱ्यावर जातात. आमच्या नशिबात आहे काय? शेतकरी काय, शेतकऱ्यांचं दुःख काय मेंढपाळांपेक्षा वेगळं नाही. पण निदान बच्चूभाऊंसारखे नेते आहेत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्यासाठी कुठं गारपीट झाली, कुठं पाऊस जास्त पडला, कुठं दुष्काळ पडला तर काहीतरी शासन नावापुरतोसाठी का होईना पण शेतकऱ्यांच्या दारावर येतं. पण आमच्या पाळ्यावरती आणि वाड्यावरती कुणी यायलाच तयार नाही. 75 वर्ष झाले तसेच मोकाट अनाथासारखे सोडून दिले. हे अनाथ कार्यक्रम थांबला पाहिजे. अनाथांचा नाद बच्चूभाऊ इथं बसलेला आहे, त्यांनी आमच्या प्रश्नांचा नाद व्हायला पाहिजे आणि अतिशय ताकदीने तुमच्या पाठीमागे उभे राहू. बच्चूभाऊ, सत्ता गेल्यानंतर हा समाज तुमच्या पाठीमागे आला. याचं कारण आहे की तुम्ही कुठं कानं मोजले नाही, डोकं मोजून मेंढरांकडून पैसे जमा केले नाही तर आमच्यामध्ये आंदोलनाचे अनेक पॅटर्न दिसतात. कुणीतरी येते, जमा करून निघून जाते, दिसत नाही. पण हा समाज तुमच्यासाठी या ठिकाणी आला कारण त्याला असं वाटतं, त्याला असा आधार वाटतो की बच्चूभाऊ आपल्या प्रश्नांना कुठंतरी न्याय देण्याचं काम करतील. या ठिकाणी बोलतो आणि बच्चूभाऊ आणि तुमच्या सर्वांच्या समोर सांगतो, अनेक मेंढपाळ गणगोत मला इथं ओळखतात, भाषणामुळे ओळखतात, ऍडमिशन कुठं झाली त्याने ओळखतात. आपण जिथं जिथं शक्य होईल तिथं तिथं आंदोलन केलेलं आहे. 15,000 पत्र मुख्यमंत्र्याला 2 वर्ष आधी पाठवले होते या प्रश्नावरती. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो, आज या गल्लीमध्ये बोललो, रानात बोललो, वनात बोललो, दिल्लीला सुद्धा पुरुषोत्तम रुपाला नावाचे कॅबिनेट मंत्री होते, नीती आयोगाचे लोक होते, त्यांच्या समोर बोललो आणि तुमच्या सर्वांच्या समोर सांगतो, या प्रश्नाचं मूळ इंग्रजांच्या कायद्यात आहे. इंग्रजांच्या देशात मी शिकू राहिलो, गल्लीत बोललो, दिल्लीत बोललो. येत्या 2 महिन्यामध्ये लंडनच्या पार्लमेंटमध्ये जाऊन हा प्रश्न मांडणार आहे. माझ्या मेंढपाळांना न्याय देण्यासाठी लढणार आहे. इतकंच या ठिकाणी बोलतो आणि माझं मनोगत थांबवतो. येळकोट येळकोट. जय मल्हार. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.